गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी तात्या सुवासकर महाराज जाबा यांनी धार्मिक परंपरेत उल्लेखनीय योगदान दिलंय। त्यांची विचारसरणी मानव कल्याणाची दिशा दाखवणारी असून आदर्श जीवनमूल्य रुजवणारी आहे, असं प्रतिपादन हरिभक्तपरायण महेश कळेकर महाराज यांनी आपल्या प्रवचनात केलं। माणसाच्या जीवनात आहार, विहार आणि उच्चार या त्रिसूत्रीचं महत्त्व अधोरेखित करत सत्संगाशिवाय जीवनात खरं परिवर्तन घडू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं। शिरोळ येथील श्रीराम मंदिरात वारकरी संप्रदायातील वास्कर फडाचे प्रमुख गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी तात्यासो बाबासो वास्कर महाराज आबा यांच्या 28व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं। टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जागरात वातावरण भक्तिमय झालं होतं। वारकरी संप्रदायाच्या वतीनं ज्ञानेश्वरी वाचनासाठी उपस्थित असलेल्या भाविकांना तात्यासो वास्कर महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली। सकाळच्या सत्रात भारत पाटील यांच्या हस्ते पोथी व वीणा पूजन झालं। तुची येथील हरिभक्तपरायण नामदेव पाटील यांनी व्यासपीठ संचलनाची जबाबदारी पार पाडली। ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9वा व 12वा अध्याय यांचं सामूहिक वाचन करण्यात आलं। कीर्तनकार हरिभक्तपरायण श्रीकृष्ण पाटील टिकरोली यांचं प्रभावी कीर्तन झालं। दुपारी 12 वाजता फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच हरिभक्तपरायण दिनकर आर्गे तुंग यांच्या संगीत भजनानं कार्यक्रमाची सांगता झाली। उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर भक्त मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिरोळ वास्कर फडाचे हरिभक्तपरायण बाळासाहेब कोळी दिवाण, रामचंद्र पाटील, शिरोळभूषण दिलीपराव माने, आप्पासाहेब पुजारी, आनंदराव माने, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, महेश कळेकर, गजानन बुद्धे, किरण माने ताराप, अविनाश माने, खंडू माने, ज्ञानेश्वर माने, पांडुरंग पाटील, शहाजी गंगधर, नामदेव पाटील, बाळासो माने वस्ताद, विठ्ठल पाटील, तानाजी संकपाळ यांच्यासह वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।